नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. परवा एक वधूवर सूचक मंडळातर्फे अ, एक विवाह नावनोंदण्या होत्या. तर तिथे बरेच जण मुलं-मुली त्यांचे आई-वडील आलेले होते. तर तुम्हाला सांगते 25 मुलं होते, त्यातले 10 घटस्फोटित होते. आश्चर्य वाटलं. आम्ही त्या मुलांशी बोललो. तर ते बोलले, की ते जे घटस्फोटित मुलं होते, ते बोलले, की बऱ्याच म्हणजे 80% जॉइंट फॅमिली होत्या आणि सासू आणि सुनेचं पटत नव्हतं. आणि तर ते मुलं म्हणाले, की आईचं आणि तिचं पटत नव्हतं म्हणून डिव्होर्स झाला. तर आम्ही विचारलं त्याला, की "अरे पण तुझं पटत होतं का?" तर म्हणे, "हो माझं पटत होतं, पण या दोघींचेच भांडणं होत होते." तर म्हणून डिव्होर्स झाला. आता दुसरी मुलगी शोधायची आहे आणि लग्न करायचं आहे. तर आम्ही त्याला बोललो, की "अरे तू अशी किती लग्न करणार आहेस? दुसऱ्याही मुलीचं जर आईशी नाही पटलं तर?" मुलांनी हा सारासार विचार करणंच बंद केलेला आहे. त्यांचं त्या मुलीवर प्रेम आहे का? असेल तर त्यांनी डिव्होर्स का घ्यावा? केवळ आईसाठी? आईलाही समजून सांगू शकतात ते. पण नाही, तसं न करता एकच मार्ग डिव्होर्स. कारण की घरामध्ये भांडणं होतात, वाद होतात आणि मग येऊन जाऊन कोण बाजूला करू शकतो? आपण आईला तर बाजूला नाही करू शकत, मग त्या मुलीला बाजूला करायचं. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश मुलांशी देखील बोललो. तर ती मुलं बोलली, की बरीचशी मुलं अशी बोलली, की मुलींना आता लगेचच फ्लॅट हवा आहे, पुण्या-मुंबईत नोकरी हवी आहे. त्याच्यानंतर त्यांना गाडी पण लगेच हवी आहे, पॅकेजही जास्त हवं आहे, शिक्षणही जास्त हवं आहे, दिसायलाही चांगलं पाहिजे. अरे किती अपेक्षा! ज्या मुलींकडे स्वतःच्या वडिलांकडेही फोर व्हीलर नाही आहे. 1 BHKचं फ्लॅटचं कर्ज वडील आज 55व्या वर्षी सुद्धा फेडतायत. अशा आई-वडील आणि मुली केवढ्या अपेक्षा करतायत 28-29 वर्षाच्या मुलाकडून. आणि आम्ही एका मुलीला विचारलं, की "अगं तुझं पॅकेज चांगलं आहे." तिचं पण 10-12 लाख पॅकेज होतं. तर "मग तू का नाही घेत गाडी, घर?" तर ती म्हणे, "नाही," म्हणे, "माझ्या वडिलांची काही परिस्थिती नाही आहे. तर मला हे पैसे कमवून माझ्या लग्नासाठी ठेवणार आहेत आणि त्यातच ते लग्न करणार आहेत." मग आता स्वतः तुम्ही गाडी, घर, तुमचं पॅकेज असूनही घेत नाही. तशीच मुलांचं पण काही असेल ना. त्यांनाही त्यांचं लग्न स्वतःच्या पैशाने करायचं असेल. पण हे कुणीही समजून घ्यायला तयार नाही आहेत आणि मोठ्या-मोठ्या अपेक्षा ठेवतात. आता काही डिव्होर्स झालेल्या मुलींना मी विचारलं, तर त्या बोलल्या, की जॉइंट फॅमिली आहे. सासूचं घरात इतकं राज्य असतं, की त्या आम्हाला फ्रीडमच देत नाही. काहीही छोटी-मोठी गोष्ट करायची झाली, की त्यांना विचारावं लागतं. त्यामुळं आम्ही अगदी कंटाळून गेलो आणि नवऱ्याला आम्ही सांगितलं, की वेगळं घर घे, तर तो काही घ्यायला तयार नाहीये. म्हणजे मुलांना पण हे कळत नाहीये, की आपण कुठे समतोल साधावा. आपण किती बायका बदलणार आहोत. त्याच्यानंतर एक केस तर आम्हाला अशी आढळली, की ती मुलगी बोलली, की मला म्हणजे माझ्या घरून मला एवढा मानसिक त्रास देतात म्हणे, की कोणतीही गोष्ट विचारली नाही तर त्यांना राग तर येतोच. पण माझा वाढदिवस असेल तर माझे सासू-सासरेच मला गिफ्ट आणतात, केक आणतात. नवरा काहीही माझ्यासाठी करत नाही. यावरून आमचं भांडण होतं, की "अरे तुझे आई-वडील का केक आणतात? तू आण ना कधी माझ्यासाठी." कारण की ती बोलली, "मी माझ्या नवऱ्यासाठी केक आणते, गिफ्ट आणते, तर त्याने पण मला आणावं." ते तसं न होता त्याचे आई-वडीलच मध्ये येतात, स्वतःच्याच मनाने गिफ्ट आणतात, केक आणतात, केक कट करतात. मला अशा आई-वडिलांचं देखील आश्चर्य वाटतं, की किती तुम्ही इन्व्हॉल्व आहात मुलगा आणि सुनेमध्ये. कशासाठी? आणि त्या मुलाला पण कळत नाही का, की आपण आपल्या बायकोचं कौतुक आपण केलं पाहिजे. ती मुलगी म्हणे, "मी त्या नवऱ्याला बोलले तर तो म्हणतो, की आई-बाबांना वाईट वाटेल, ते तुझ्यासाठी एवढं करतायत." अरे त्या मुलीला त्यांनी करावं अशी आशाच नाहीये, नवऱ्याने करावं अशी आशा आहे.
त्यामुळं ती वैतागली, की नाही हा सगळे त्याचे जी कर्तव्य आहे सगळे तिचे सासू-सासरे पार पाडतात आहे आणि ते ते पण तिच्या आवडीने नाही, त्यांच्या पद्धतीने पार पाडतायत. त्यामुळं ती वैतागलेली होती. तर अशा बऱ्याच केसेस आहेत. लग्नसंस्था आता एकदम मोडकळीस आलेली आहे आणि लग्नाची वयं देखील वाढत आहेत. म्हणजे यामध्ये मी म्हणणार नाही की चूक कोणाची आहे, तर चूक सगळ्यांचीच आहे. मुलांची आहे, मुलींची आहे, त्यांच्या पॅरेंट्सची देखील चूक आहे. आई-वडिलांनी देखील आपल्या मुलींना हे सांगितलं पाहिजे की मुलगा बघताना तो शक्यतो निर्व्यसनी हवा, चांगल्या स्वभावाचा हवा, शिकलेला उच्च शिक्षित हवा. नसेल तर तो बिझनेस करणारा, जर व्यवस्थित कमवणारा असेल तरी देखील चालेल. त्याचं घरदार चांगलं पाहिजे, त्याचा स्वभाव चांगला पाहिजे. आई-वडील आहेत म्हणून त्यांना अपेक्षा असणारच की तो आर्थिकदृष्ट्या पण सक्षम असावा. पण बघा ना, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारच बघा. पण मग लगेचच आता मुलं 23 वर्षाला 23 ते 24 पर्यंत ते मास्टर होतात. त्याच्यानंतर ते इंटर्नशिप करतात, त्याच्यानंतर त्यांना नोकरी लागतात. अगदी मोठं पॅकेज असेल तरी 1-1.5 वर्षात एवढं सगळं घेणं शक्य आहे का? हे त्या पॅरेंट्सने देखील विचार करावा की या जागी आपला मुलगा असता तरी या मुलींचे भाऊसुद्धा 26-27 वर्ष होतात तर यांना नोकरी देखील नसते. तरीही या अशा अपेक्षा करतात. तर यात चूक कुणाची आहे यात आपण पडायलाच नको. पण सगळ्यांनीच बदलायला हवं. मुलीच्या आईवडिलांनी, मुलाच्या आईवडिलांनी, मुलींनी हे सगळं बदलायला हवं. मुलांना पण हे कळलं पाहिजे की ही बायको आपली बायको आहे तर आणि आपलं तिच्यावर प्रेम आहे, तर आपण थोडं तिचं पण ऐकलं पाहिजे. आणि थोडासा हस्तक्षेप हा आईवडिलांनी, दोन्हीकडच्या आईवडिलांनी कमी केला पाहिजे. म्हणजे स्वतःचा संसार 30-40 वर्ष करायचा आणि नंतर मुलामुलींचाही संसार तुम्हीच करणार. हे बरोबर आहे का? यावर आता विचार व्हायलाच हवा. नमस्कार.